ते एक विशेष सन्मान आपण करतोय। सन्माननीय योगेशजी कमलाकर ठाकरे साहेब माजी सरपंच आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। मी विनंती करतो योगेशजी आपल्याला की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे। एका युवा योगेशकडून खरं तर आपण पाहतोय आमचे दुसरे योगेशजी त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। आणि आता आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय सन्माननीय राजेशजी मुकणे। धन्यवाद। सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करत आहोत। मित्रांनो, स्पर्धा आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ कोरावळे आणि त्याचबरोबर न्यू यंगस्टर कोरावळे आयोजित जे वेताळेश्वर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसांमधील ही शेवटची मॅच मेगा फायनल ग्रँड फिनाले दोन संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आहे। एका बाजूला जय बजरंग कोलटन त्यांच्या विरोधामध्ये आर्या 11 जे हनुमान वाघाची वाडी या सिरीज 3 षटकांचा मॅच। चला ओपनिंग पेअर आपण दाखल व्हायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये। सलामीची जोडी पाठवा जय बजरंग कोलटन टीम। ओपनिंग पेअर सध्याच्या घडीला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात चंदू आणि त्याच्या सोबतीला यासाठी रोहित आणि त्याच्या सोबतीला बॅटर जयेश अगिवले ही जोडी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। सातत्याने आपण चंदूला पाहतो सलामीसाठी, परंतु यावेळेस रणनीती थोडीशी बदलली गेलेली मैदानाच्या आतमध्ये। रोहितला ओपनिंगसाठी खऱ्या अर्थानं आता संधी मिळालेली आहे। 2 फलंदाज आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालेले नंदू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो शेवटची अंतिम मॅच मेगा फायनल या स्पर्धेचा। या सिरीज दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून या सिरीज या मेगा फायनलच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा। शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। 3 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। जय बजरंग कोलठण आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी या दोन संघाच्या दरम्यान हा 3 षटकांचा मेगा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो आहे। स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रोहितला आपण पाहताय आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नंदू सध्याच्या घडीला मॅच ऑन। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। पंचांचा लेट्स प्लेचा इशारा। हेवी गो पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार। पहिलाच बॉल फटका सुंदर आहे पॅडवरनं उचललाय आणि पाठवून त्याला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती चौकार। तीन षटकांच्या या लढतीमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतोय। रोहितच्या बॅटमधून 4 धावा आल्यात। फुल टॉस होता संपर्क हवा झाला नाहीये तिथे सिंगल साठी निघालेत आणि पाहता पाहता या बॉलवरती एक सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या आहे 5 धावा। स्ट्राइक रोटेट झाली स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला जयेश अगिवलेला आपण पाहताय मागच्या मॅचचा हिरो आहे, परंतु या मॅच मध्ये कामगिरी चांगली करावी लागेल। नशीब खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर लग आज कोलटन संघाकडे भरपूर आहे। ओ गतीमध्ये परिवर्तन केलं होतं एक्झॅक्टली बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू राहिला गोलंदाज नंदूचा
हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार झाली, चौकारानं बॅटर रोहितच्या बॅटमधून ॲक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय. पॉज घेतला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला तर तत्पूर्वी तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला होता. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, सुंदर चेंडू. तिथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्लोवर वन डिलिव्हरी आपण पाहिली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती ज्यावेळेस रोहित होता त्यावेळेस जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौका, त्यानंतर सिंगल आणि या मेगा फायनलमध्ये जयेश अगिवले थोडासा स्ट्रगल करतोय. 2 बॉल तो डॉट खेळलेला आहे 3 षटकांच्या ज्या लढतीमध्ये. 5 धावा आहेत धावफलकावरती. गुड बॉलिंग नंदू. स्टील 2 टू गो. फुल टॉस होता, फटका तिथे चांगला, डीप मध्ये प्रोटेक्शन, विकी पार येतात. तिथे विकीचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं आणि तिथे फक्त एकच धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 6 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमधला शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित. बिगिट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. या सिरीज पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या डावमध्ये बॅटिंग करते टीम जय बजरंग कोलठण क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती विदाऊट एनी विकेट लॉस. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर असं वाटलं की आता हा ओव्हर 10 प्लस जो मात्र खऱ्या अर्थानं जाईल की काय, परंतु कमबॅक केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. RA11 जहानमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाने स्पेशली कौतुक आपण करूया गोलंदाज नंदूचं. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये त्यानं केली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये नंदून त्याची कामगिरी खऱ्या अर्थानं चोख बजावली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती रोहितच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतर जयेश अगिवलेला मैदानाच्या आतमध्ये उभं ठेवलं होतं. तिथे कमबॅक झालं मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक येतात दुसऱ्या षटकात राईट आर्म राऊंड द विकेट या सिटीज स्ट्रायकिंग एंडवर या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सध्याच्या घडीला तो दाखल झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडवरती जयेश अगिवले. 6 धावा आहेत धावफलकावरती. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, फटका चांगला वाईडिश लॉंगॉनला. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. केकेच राहिलं चांगलं आणि तिथे फक्त एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 7 धावा. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली होती जी बजरंग कोलठण क्रिकेट संघाची. त्यानंतर हवी झाली टीम RA11 हनुमान वाघाची वाडी. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार सध्याच्या घडीला आपण आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक. शफल झाले होते, बिगडी करण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल जी मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, बॅकअप नाही आणि तिथे बॅकअप आला. रनआउटची संधी, विकेटचं पतन. फलंदाज जयेश अगिवले मेगा फायनल मध्ये रनआउटचा शिकार. फलंदाज बाद. आठ धावा आहेत सध्याच्या घडीला धावफलकावरती. जिथे जयेश अगिवले रन आउटच्या सर्वमध्ये बाद होताना आपण पाहिला. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये एक्झॅक्टली आपण ती विकेट पाहिली. नवीन बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डरमध्ये सध्याच्या घडीला रोशनला पण पाहताय. रोशन ठाकरे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती रोहितला आपण पाहू शकता. 8 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. गोलंदाज तयार प्रतीक. बिगिरी करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. रक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. तिथे येणारा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 8 धावा आहेत. सुरुवात पहिल्याच बॉलवरती चौकारण आपण पाहिली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. RA11 जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाकडून. पाठत या स्ट्रायकिंग एंडवरती. स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉल होता, फटका तिथे चांगला. विकी येतात चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी ॲक्युरेट, कलेक्शन चुकलंय आणि तिथे सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा ज्या मात्र महत्वपूर्ण ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे. 10 धावा आहेत मित्रांनो सध्याच्याकडे धावफलकावरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार रोहित आपल्याला पाहायला मिळतो.
शॉट आपल्यांचा बॉल आडव्या बॅटला खेचून मारला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी. भाविन दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट या सिडीज 1 शॉट या सिडीज. एक धाव शॉट आहे. यासाठी आपण चेक करत आहोत बॅटर पॉपिंग क्रीजवरती सेफली पोहोचला की नाही पोहोचला. तिथे 1 शॉट तर आहे. एक्झॅक्टली 1 शॉट रन तर आहे. वन शॉट आणि बॅटर रन आउटच्या सर्वांमध्ये बाद. म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या फलकावरती. चांगला फटका होता एक्झॅक्टली तिथे. क्षेत्ररक्षण सुंदर झालं विकी पारधीच. आणि त्यानंतर एक शॉट आणि रनआउट. म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव तिथे मिळाली नाही. डॉट बॉलची सांगता झाली आणि प्लस रनआउटची विकेट देखील गमवावी लागली जय बजरंग कोलटन क्रिकेट संघाला. गोलंदाज तयार प्रतीक. वेट अँड वॉच. फटका चांगला आहे तिथे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव जी मात्र या बॉलवरती एकवटली जाईल. आणि तिथे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे आता 11 धावा 2 विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम जय बजरंग कोलटन क्रिकेट संघ 11 धावा. सो 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 11 धावा. शेवटचे 6 बॉल भावी येतात गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंग वरती दिनेश अगिवले. इथून धावा बनवाव्या लागतील. रोशन खरं सध्याच्याकडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला फुल टॉस होता. समोर मारला सुंदर फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे विकी पारधीच. तिथे एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 12 धाव. या मेगा फायनल मध्ये थोडासा अडचणीमध्ये आहे संघ जय बजरंग कोलटन. सध्याच्या घडीला मागच्या 2 मोठ्या विकेट कार्य झालेल्या ते सलामीवीर दाखल झाले होते. सध्याच्या घडीला तंबूच्या आश्रयाला 2 रनआउटच्या विकेट तिथे गमावल्यात. रोहित आणि त्याच्या सोबतीला जयेश अगिवले सफल झालेत. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळले. सुंदर फटका जस्ट लाईक अ बुलेट. गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट. चौकार. प्रयत्न चांगले राहिले होते क्षेत्ररक्षक केकेचे परंतु फटका इतका कडक होता. सुंदर फटका पण पाहिलाय रोशन ठाकरेच्या बॅटमधून चौकार येत असताना.
पुन्हा एकदा फटका तोच खेळलेला, परंतु यावेळी प्रोटेक्शन आहे. केकीचं एक धाव आणि तिथे फेकी खराब आहे. भरपूर खराब फेकी आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे 2 धावा ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग आहे स्ट्रायकिंग एंडवरती रोशन ठाकरेचं रान जय बजरंग कोलठण क्रिकेट संघासाठी भरपूर महत्त्वाचे आहेत. त्याच 2 धावा ज्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत भावीन 7 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 18 धावा आहेत धाव फलकावरती. आता या 3 चेंडूमध्ये धावा अजून किती बनल्या जातील. रोशन ठाकरेकडे क्षमता भरपूर आहे. रिवास खेळलेत. ओ क्षेत्ररक्षण, ओ हो क्षेत्ररक्षण पहा मित्रांनो, क्षेत्ररक्षण बनी होती त्या ठिकाणी आणि बनीचं क्षेत्ररक्षण सुंदर राहिलंय. सिंगल प्लस रनआउटची विकेट, फलंदाज बाद. न्यू बॅटर इन वैभव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती वैभव ठाकरे, स्ट्रायकिंग एंडवरती रोशन ठाकरेला आपण पाहताय. संघाची धावसंख्या आहे 19. ओ ते जर आपण पाहिलं तर वेग भरपूर होता. चेंडू प्रॉपरली पॅडवरती आदळलेला आहे आणि तिथे आता रन आउटची विकेट. थर्ड अंपायरचा रेफर केला जाईल असेल क्रॉसिंगसाठी. कोणता फलंदाज जो मात्र बाद आहे हे पाहणं भरपूर महत्त्वाचं आहे. वैभव ठाकरे की आता रोशन ठाकरे रनरच्या सर्वमध्ये बाद हे पाहावं लागेल. एक रन तर आली आहे, परंतु रोशन ठाकरे रन आउटच्या सर्वमध्ये बाद आहे. ट्वेंटी ऑन द बोर्ड. 20 धावा सध्याच्याकडे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. 20 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती वैभव ठाकरे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चंदू. विकेट करण्याचा प्रयत्न, टॅपचा फटका, सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल यासाठी झाला. विकेट आहे बॉलवरती. फेकी ॲक्युरेट आणि सिंगल प्लस आणखीन एक रनआउटची विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय टीम जय बजरंग कोलटन क्रिकेट संघ. या संघाने बनवलेला आहे त्या मेगा फायनलमध्ये धावा 21 आणि 22 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आर्या 11 जहानमान वाघाचीवाडी क्रिकेट संघासमोर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 21 धावा बनवल्या आहेत. 22 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 18 चेंडू आणि 22 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी लक्ष आहे आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघासमोर. गोलंदाजी अटॅकचा विचार आपण केला तर जय बजरंग कोलटन क्रिकेट संघामध्ये भरपूर चांगला आहे. इथून जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये
खऱ्या अर्थानं या संघाचे भरपूर नशीब होते, भरपूर लक होते. 12 बॉल 12 धावा या संघाने डिफेन्स केल्या. त्याबरोबरीनं शेवटच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये 18 चेंडू आणि 20 धावा देखील या संघाने डिफेन्स केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये पहिला मेडन ओव्हर देखील याच संघाच्या गोलंदाजानं हाताला दिनेश आगेवले आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक देखील याच संघाच्या गोलंदाजाने कंप्लीट केली आहे. म्हणजे नशीब या संघाचे भरपूर आहेत, परंतु आज या मेगा फायनलमध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल हे पाहणं भरपूर महत्त्वाचं आहे. सलामीवीर जोडी दाखल होती आहे मैदानाच्या आतमध्ये. विकी पारदेच्या सोबतीला भावीन, गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव ठाकरेच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. 18 चेंडू आणि इथून 22 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आर्या 11 जे हनुमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला. या मेगा फायनलमध्ये कोणता संघ या स्पर्धेच्या पहिल्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल, येणारे 18 चेंडू या मॅचचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतील. दुसऱ्या डावाला सुरुवात जी मात्र आपण करत आहोत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालेला आहे सध्याच्या घडीला वैभव ठाकरे. या गोलंदाजाकडे वेग भरपूर आहे, लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे आणि त्याचबरोबर समोर विकी पारदी पॉवरफुल बॅटर आहे. त्याची कामगिरी प्रत्येक मॅचमध्ये चांगलीच होताना आपण पाहिलेली आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर एक मोठा मॅच आणि मोठ्या मॅचमध्ये कामगिरी कशा प्रकारे विकीची राहील हे पाहणं भरपूर महत्त्वाचं आहे. 18 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते या स्ट्रायकिंग एंडवरती विकी पारदी, गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव ठाकरे. पहिला फुल टॉस समोर मारलाय, गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय. कौतुक आपण रोशन ठाकरेचं करणार आहोत. काय क्षेत्ररक्षण केलं या खेळाडूनं. एक्झॅक्टली त्याला देखील माहित होतं की हाताने चेंडू स्टॉप होणार नाहीये, पाय त्यानं घातला आणि एक्झॅक्टली लकीली तो चेंडू पायाला स्टॉप झालेला आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. एक वेळेस वाटलं की चेंडू आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु रोशन ठाकरे भरपूर दूरवरनं आलाय आणि क्षेत्ररक्षण मित्रांनो पहा लाजवाब 2 धावा आलेल्या आहेत. इनसाइड आउट ओव्हर कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं देखणं सौंदर्य, चौकार. सुंदर फटका विकी पारदेच्या बॅटमधून. चारही बाजूला मोठे फटके खेळण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. आपण जर पाहिलं ज्या वेळेस स्लॉटमध्ये चेंडू होतो त्यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्यावेळेस एखादा चांगला बॉल त्याला त्याच्यावरती कव्हर ड्राईव्ह त्याचबरोबर चांगली बॅटिंग तो करत आहे. आणि आता इथे आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आहे 6 धावा. गोलंदाज तयार वैभव, राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडवरती विकेला आपण पाहताय 6 धावा बनल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. शॉट आपल्याचा बॉल समोर मारलाय, सुंदर फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे जर आपण पाहिलं तर बनतील फक्त दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमापार, चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे. 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा या मॅच मध्ये डिफेन्स करायच्या होत्या ज्या बजरंग कोलटन क्रिकेट संघाला. त्या आतापर्यंत धावांची कोंडी पहिल्याच 3 चेंडूमध्ये फुटलेली आहे. 10 धावा धावफलकावरती. ओ फक्त उडवलाय तेथे फटका चांगला डाऊन दिवा. क्षेत्ररक्षक कॅच पकडला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये विकी पारदीची मोठी विकेट लागली आहे. फलंदाज विकी बाद. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतात ज्ञानेश्वर. 10 धावा विकी पारदेच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 2 चौकार, 1 दुहेरी धावेचा फटका. त्यानंतर विकीची विकेट कॅरी केली आहे वैभव ठाकरेनं. आता इथून इक्वेशनचा विचार मित्रांनो आपण केला तर 14 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 14 बॉल आणि 12 धावा या मॅचमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या. 14 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. ज्ञानेश्वर नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डरमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती मेगा फायनलच्या या मॅचमध्ये आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली आहे आर्या 11 जे हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाची. 14 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. शॉट ऑफलाईनचा बॉल स्ट्रेट टू द फील्डर. घरपोच सेवा, होम डिलिव्हरी, विकेटचं बटन, बॅक टू बॅक. दुसरा धक्का आर्या 11 जे हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. फलंदाज ज्ञानेश्वर 0 वरती बाद. रघुनाथ दादा धुमाळ साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज जे मात्र अनाऊन्स झालेलं आहे. या बॉलवरती विकेट कंप्लीट झाली, विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. तर
₹100 कॅश प्राइज. नवीन बॅटर इन फिनिशियर दीपक दोरे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती 10 धावा धाव फलकावरती. सुरुवात दमदार झाली होती, परंतु या ओव्हरमध्ये 2 मोठ्या विकेट कार्य केलेल्या आहेत वैभव ठाकरेनं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. ओ इथे विकेट घेण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू राहिला वैभव ठाकरेचा. फेकलाय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे 10 धावा 2 विकेट. इक्वेशन आहे 12 बॉल आणि आवश्यकता आहे 12 धावेची या मेगा फायनल मध्ये जिंकण्यासाठी. आर्या 11 जानमान वाघाजीवाडी क्रिकेट संघाला. चला फिल्डिंग खुली करायची आहे लगेच जय बजरंग कोल्टन टीम. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश अगिवले. ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणजी धुमासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष मनपूर्वक सहस्नीय हार्दिक स्वागत. 12 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. दिनेश अगिवले. ओ आडवा पाडणा फोर्स केला. सुंदर फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. एक कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलाय. अगदी बाउंड्रीच्या जवळपास चेंडूला अडवलाय. 2 कंप्लीट. तिसरा धावाचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि त्याला थर्ड अंपायर रेफर केला जाईल. या सिरीज 2 तर कंप्लीट झालेल्या आहेत. आता रन आउट साठी या सिरीज तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रन आउट विकेटची पतन होताना पाहायला मिळतं जिथे दीपक दोरे बाद झालाय. महत्वाच्या क्षणाला विकेट लागली आहे. रन आउटची विकेट आली आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या, परंतु तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये तिथे बॅटर दीपक दोरे पॉपिंग मध्ये पोहोचला नाही. रनआउटची विकेट. सन्माननीय लक्ष्मणजी धुमासाहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि साहेबांना विनंती आहे आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचंय. अकरा चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. कमलाकर सध्याच्या घडीला. इक्वेशन आहे 11 बॉल आणि आवश्यकता आहे 10 धाव्यांची हा सामना जिंकण्यासाठी. अकरा चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. विकी पारदेचा मोठा विकेट. त्यानंतर दीपक दोरे बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओ समोर खेळलेत. ओ कॉलिंग खराब आहे. रन आउटची संधी इथे होती, परंतु डायरेक्ट हिट केला होता आणि तिथे डॉट बॉलची सांगता. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय मित्रांनो. मॅचचं चित्र थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली आता 10 चेंडू आणि आवश्यकता आहे 10 धाव्यांची. मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग कोल्ठण क्रिकेट संघाचं लक जे मात्र ओपन होताना पाहायला मिळेल. ओ चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला बॉल. प्रत्येक बॉलवरती टाळ्यांचा कडकडाट. कोल्ठण चे समर्थक भरपूर आलेले आहेत. जसा डॉट बॉल तसा टाळ्यांचा कडकडाट बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपल्याला पाहायला मिळतो आहे. डॉट बॉलची सांगता हा तोच गोलंदाज ज्याने या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर हाताळली. नाम
दिनेश गिवले. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एरियावरती कमलाकर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फोर्स केला. सुंदर फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिस फिल्डिंग. बॅकअप भरपूर महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये गडबड झाली आहे. अति घाई संकटात नाही. जिथे सिंगल मिळाली असती तिथे मिस फिल्डिंग आणि आलाय हा दमदार चौकार. हो तिथे 2 डॉट आल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेशर क्रिएट झाला होता बॅटर कमलाकर वरती, परंतु इथे मेजरकडनं मिस्टेक झाली आहे. या साईड चंदू यांच्याकडनं झालेली ती मिस्टेक आणि तिथे 4 धावेचं रिवॉर्ड मिळतंय आर्या 11 जानमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला. इक्वेशन 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. ओ चांगला बॉल तिथे विकेट किपर डायरेक्ट हिट. ओ हो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गडबड झाली. एक क्विक सिंगल लेग बायच्या स्वरूपाने आलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा 7 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता. 7 बॉल आणि 5 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. मॅच खऱ्या अर्थानं चांगला होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती भाभीनला आपण पाहता. सध्याच्या घडीला दिनेश तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ क्लीन बोल्ड. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मॅचची सर्वात मोठी विकेट लागली आहे. विकी पारधी बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर बाद झाला आणि क्रुशल मोमेंटला दिनेश अगिलने घेतलाय मोठा विकेट. भाविन बॅक टू द पॅव्हिलियन. फिल्डिंग खुली करायची लगेच. जय बजरंग कोल्टन टीम नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. नंदू आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या सोबतीला कमलाकरला आपण पाहताय. मॅचच्या ज्या 4 महत्वाच्या विकेट होत्या त्या कॅरी झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकी पारधी बाद, ज्ञानेश्वर शून्यावरती बाद, त्यानंतर दीपक दोरे बाद, त्यानंतर क्रुशल मोमेंटला भाविन बाद. मॅच मध्ये ट्विस्ट येताना आपण पाहिलेला आहे. तिथे चौकार जर सेव्ह झाला असता, मेजर कडनं चांगली फिल्डिंग झाली असती तर तिथे खऱ्या अर्थानं मग आता इक्वेशन असता 6 बॉल 8. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाहीये. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. तिथे चौकार आला, त्यानंतर भावींची विकेट आली. आता इक्वेशन आहे 6 चेंडू आणि आवश्यकता 5 धावेची. गोलंदाज जयेश गिवले सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गवरती तयार आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर कमलाकर, त्याच्या सोबतीला आहे नंदू. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे बॉल 6 आणि 5 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग कोल्टेन क्रिकेट संघाचे अनेक रेकॉर्ड या मॅच स्पर्धेमध्ये आहेत. 12 चेंडू 12 धावा या संघाने डिफेन्स केल्यात. पहिला बॉल तिथे सिंगल येताना पाहायला मिळेल लेगबाच्या स्वरूपानं. 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या आता आहे 18 धावा. शेवटचे 5 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आपण चर्चा करत होतो जय बजरंग कोल्टन क्रिकेट संघाची. या संघाकडे नशीब आणि त्याचबरोबर लक भरपूर आहेत. 12 चेंडू 12 धावा या संघाने डिफेन्स केल्यात. 18 बॉल 20 धावा या संघाने डिफेन्स केलेल्या आहेत मैदानाच्या आत. ओ तिथे विकेट करण्याचा प्रयत्न. 1 मोर सिंगल. आणखीन एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 2 बॉलवरती 2 सिंगल रन. तिथे आता इक्वेशन आहे मित्रांनो 4 चेंडू आणि आवश्यकता 3 धावेची. सामना मेगा फायनलचा कसा असावा तर तो असा असावा. लो स्कोरिंग मॅचेस टफ होताना आपण भरपूर वेळा पाहिलेत आणि या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅचेस टफ झालेल्या आहेत भरपूर वेळा. ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉल आणि आता 3 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर कमलाकर, त्याच्या सोबतीला नंदूला आपण पाहता. इक्वेशन आहे मित्रांनो 4 बॉल 3. मेगा फायनल या स्पर्धेची पहिली ट्रॉफी कोणत्या गावात जाईल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. आर्या 11 वाघाची वाडी की जय बजरंग कोल्टन. येणारे 4 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे मित्रांनो. मॅच कडकच होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 3 धावा. गोलंदाज तयार जयेश गिवले. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर कमलाकरला आपण पाहताय. 4 बॉल 3.
फुल टॉस समोर तिथे ओ क्षेत्ररक्षक नाही आहे. एका टप्प्यानंतर विनिंग स्ट्रोक आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय. या स्पर्धेच्या पहिल्या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षराने आपल्या संघाचं नाव कोरलंय. त्या संघाचं नाव आहे आर्या 11 जय हनुमान वाघाचीवाडी क्रिकेट संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम.